आज आमच्याकडे डबल सेलिब्रेशन आहे हे तर मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच, पण ते काय आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवते. पण त्या अगोदर आज आमच्याकडे लागतो बाजार म्हणजे भाजी मंडई. तर तीच भाजी मंडई घेण्यासाठी आम्ही आलो होतो. मंडईमध्ये इथे छान अशा हिरव्यागार आणि ताज्या ताज्या भाज्या असतात. इथे सगळे शेतकरीच भाज्या विकण्यासाठी येतात आणि महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पाणी मारलेल्या भाज्या नसतात, त्याच्यामुळे त्या टिकतात सुद्धा भरपूर दिवस. आता मी भरपूर भाज्या घेतल्या, मला इकडे पालेभाज्या सुद्धा दिसल्या, पण त्या खरंच खूप महाग होत्या. कारण उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या खूपच महाग होतात कारण त्या खूप कमी येतात. इकडे मला गवारीची एकदम ताजी ताजी देशी शेंग दिसली आणि ती मी पटकन घेतली. भरपूर अशी घेतली होती कारण गवार मला रोज जरी खायला दिली तरी मी खाऊ शकते, एवढी जास्त आवडते. त्यानंतर इकडे कांदे बटाटे सुद्धा भरपूर घेतले आणि आंबे सुद्धा घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर इकडे मी कोथिंबीर वगैरे स्वच्छ निवडून घेतली. तोपर्यंत आई म्हणाल्या आज स्वयंपाक मी बनवते, तर त्यांनी घेतलं होतं मटण बनवायला. आता म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर मटण बनवताना जास्त काही नाही, एकदम साध्या आणि गावरान पद्धतीने त्यांनी बनवलं होतं. तेलामध्ये थोडासा कांदा टाकून फ्राय करून घेतला. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा त्यांनी त्याच्यामध्येच टाकून घेतली. एकीकडे मटणला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, छान मिक्स केलं होतं. आपली जे कांदा भाजून घेतल्यानंतर ते मटण त्याच्यामध्येच घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर आणि इकडे सुकं खोबरं घेतलं होतं, त्याचं वाटण केल्यानंतर सुद्धा ते त्याच्यामध्येच घातलेलं आहे. एका साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं, तेच गरम पाणी परत आपल्याला मटणमध्ये घालून घ्यायचं, थंड पाणी घालायचं नाही. गरम पाण्याने लवकर शिजतं सुद्धा आणि चव पण छान येते. आता इकडे सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे आईंच्या हातच्या भाकरी इतक्या गोल गोल असतात आणि खूप भारी करतात. त्यांनी पटपट अशा इथे भाकरी सुद्धा करून घेतल्या होत्या आणि भाकरी करत करत एकीकडे मटण सुद्धा शिजून तयार झालं होतं. आता हा असा काही झाला होता आणि रस्सा. त्यानंतर आम्ही म्हटलं त्याला फोडणी देऊन घेऊया. आता गावरान पद्धतीने जेव्हा पण कधी घरात मटणची भाजी बनवतो ना, त्यावेळी तेलामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ सुद्धा टाकून घेतो आणि त्यानंतर ही जी काही उकड आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेतो. त्याने छान कन्सिस्टन्सी येते आणि रस्सा सुद्धा खूप टेस्टी लागतो. तर असं काही बनलं होतं आमच्याकडे मटण. तर सगळा स्वयंपाक रेडी झाल्यानंतर मला हे खोबरं सुद्धा एका पिशवीमध्ये भरून ठेवायचं होतं. आता हे जे आहे ते आम्ही एकदमच वर्षभरासाठी घेऊन ठेवत असतो. तर त्या डब्यामध्ये कुरडया भरायच्या होत्या म्हणून मी ते साईडला काढून इकडे पिशवीमध्ये छान खोबरं भरून घेतलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही बेकरीमध्ये गेलो, तिथून केक आणला कारण आज करायचं होता आम्हाला बाबांचा बड्डे सेलिब्रेट. बड्डे तर असतो 1 जूनला, पण आम्ही आजच करणार होतो कारण आम्ही आज पुण्याला जाणार होतो आणि हेच होतं आमच्याकडचं आजचं डबल सेलिब्रेशन. इथे आईने औक्षण करून घेतलं, त्यानंतर मी सुद्धा औक्षण केलं आणि माझं बघून ऋतूला पण करायचं होतं. ऋतूचं झाल्यानंतर आहोंनी पण करून घेतलं. तर असा काही गेला आजचा छान दिवस, फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय केला. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र बसून मस्त केक सुद्धा एन्जॉय केला आणि जेवण सुद्धा करून घेतलं. आता आई आमच्याकडे कुरडया पापडच्या ऑर्डर घेतात, तर ती ऑर्डर सुद्धा कंप्लीट झाली होती. असा होता आजचा दिवस.